येथील भवनपूर्णा नदीपात्रात वाळू माफियांचा धुडगूस दिवसेंदिवस वाढत असून प्रशासनाच्या नजरेआड हे सर्व सुरू असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। सिल्लोड प्रतिनिधी वसीम आझाद। भवनपूर्णा नदीपात्रात अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांचा अक्षरशः सुळसुळाट सुरू आहे। रात्र होताच हे माफिया नशेत धुंद अवस्थेत ट्रॅक्टर भरधाव वेगाने चालवत नदीपात्रातून वाळू बाहेर काढतात। विशेष म्हणजे जेव्हा गावकरी किंवा जागरूक नागरिक त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतात तेव्हा हे माफिया ट्रॅक्टर थेट अंगावर घालण्याचा प्रयत्न करतात। त्यामुळे कोणत्याही प्रकारचा विरोध करण्याची गावकऱ्यांची हिंमत सुटत चालली आहे। स्थानिकांचा आरोप आहे की वाळू माफियांकडे शस्त्र सुद्धा असल्याने त्यांच्या विरोधात बोलण्यास ही लोक घाबरत आहेत। भवननगर परिसरात या माफियांची दहशत माजली असून त्यांच्या हिमतीत दिवसेंदिवस वाढ होतीये। या सर्व प्रकारांमुळे प्रश्न उपस्थित होत आहे की प्रशासन याकडे कधी लक्ष देणार, अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी ठोस कारवाई कधी होणार, नदीपात्राचा विनाश आणि गावकऱ्यांचे प्राण धोक्यात घालणाऱ्या वाळू माफियावर अंकुश कधी बसणार, या प्रकरणात प्रशासनाने तातडीने लक्ष घालण्याची गरज आहे, अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाण्याची भीती व्यक्त केली जाते। अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी आमच्या सिल्लोड एक्सप्रेस न्यूज चॅनल सबस्क्राइब, लाईक व शेअर करा। आडवा आता मग कॅमेरा चाललेला आहे। कामला कर ये पुढं, ये पुढे, ये पुढे, ये पुढं। ये पुढं, ये पुढं। ट्रॅक्टर चालवत नाही।